आज दिनांक 1 जुलै रोजी स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते यांच्या जयंतीनिमित्त आणि कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि सहयोगी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम साजरा करण्यात आला। या ठिकाणी पुरस्कार शेतकरी शेती मध्ये ज्यांनी उत्कृष्ट असं काम केलेले ते आपल्या शेतकरी बांधवांना भगिनींना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला। त्याच पद्धतीनं पोखर्णी आमचं कृषी विद्यापीठ असेल किंवा आपलं कुठलं आपल्याचं मॅडमचं सगरोळी कृषी विद्यापीठ असेल, त्या दोन्ही ठिकाणच्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी अतिशय बहुमूल्याचं असं मार्गदर्शन केलं। त्याच पद्धतीनं या ठिकाणी आमचे सरांचं नाव काय कळसाई सरांनी सुद्धा खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं। आणि या ठिकाणी आल्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या शेतीविषयकच्या ज्या काही विविध विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्याबद्दल अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं काम चालू असलेलंही त्या ठिकाणी निदर्शनास आलं आणि सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं। कृषी विज्ञान केंद्र सगरोळी वगैरे यांचं मार्गदर्शन सुद्धा लाभलं। आपण एक लोकप्रतिनिधी आहात, आमदारांची पत्नी आहात आणि जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलंय आणि एक शेतकरी म्हणून सुद्धा आपला सन्मान झालाय। या सगळ्या गोष्टीकडे कसं या ठिकाणी मी स्वतःला खरं तर सगळ्यात आधी शेतकरी कन्या असं मानते। माझे वडील त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून जरी त्यांनी काम केलं असलं तरी माझं जे बॅकग्राऊंड आहे माहेर आणि आजोळचं ते शेतीच्याच बॅकग्राऊंडमधून त्या ठिकाणी काम झालेलं आहे। त्या दृष्टिकोनातून हा या ठिकाणी माझा जो सन्मान झाला तो सुद्धा माझ्यासाठी खूप मोठा असा सन्मान मी मानते। आणि मी स्वतः त्या ठिकाणी मागच्या 1-1.5 दशकापासून शेती करते, शेतीशी मी जुळली गेली। त्या कारणाने शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतील, अडचणी असतील त्या मला निदर्शनास येतात आणि त्या पद्धतीने मी हा प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी शेती करते। कारण याचा उपयोग मतदारसंघातील असतील, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असतील, आपल्याला पुढच्या काळात करता आला पाहिजे या उद्देशाने मी शेती करते। शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक समस्या जाणवतात। सगळ्यात महत्त्वाची समस्या उद्योग खात्यात जातो, कारण शेतीमालाला भावच मिळत नाही आणि पेरणीचा खर्च वाढत जातो। आणि दुसरी समस्या शेतकऱ्यांची आत्महत्या। या दोन्हीसाठी आणि शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करावं यासाठी मला या ठिकाणी हे सांगावंसं वाटेल की आत्ता कळसाई सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आपण जे उत्पादनावर जो खर्च करतो किंवा आपण मशागतीवर जो खर्च करतो तो त्या ठिकाणी कमी झाला पाहिजे। आणि कुणाच्या तरी ऐकण्यावरून आणि सांगण्यावरून किंवा दुकानदाराच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी अनेक प्रयोग शेतकऱ्यांनी करू नयेत। आणि शेती जरी या ठिकाणी जुगार व्यवसाय झाला जरी असला पण वस्तुनिष्ठ शेती त्या ठिकाणी आपण करू शकलो, योग्य पद्धतीनं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेऊन करू शकलो तर नक्कीच यातून मार्ग निघू शकतो। शेतीमालाला भाव भेटण्यासाठी साहेबांकडे काही पाठपुरावा नक्कीच या ठिकाणी हा फक्त साहेबांपुरता विषय नाही, हा खूप मोठा विषय आहे। तर त्या